स्वाती लोखंडे ढोके IBN लोकमतचा विशेष कार्यक्रम मुंबई कुणाची मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते आणि बोरिवली ईस्ट मधल्या अनेक समस्यांवर मग त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी पिण्यायोग्य नाहीये ही एक मोठी समस्या। त्याचबरोबर फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे फुटपाथ पूर्णपणे त्यांच्या ताब्यात घेतलेला आणि तिसरी गोष्ट रस्ते अत्यंत अरुंद त्यामुळे ट्रॅफिक जामची समस्या या अनेक समस्यांवर बोलण्यासाठी आपल्याबरोबर विविध पक्षांचे लोक आहेत। आपण बघूया। खरं तर सुरुवात आपण संभाजी ब्रिगेडकडनं करूया। संभाजी ब्रिगेडचे या वॉर्डातनं खरं तर निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेले उमेदवार BJPचे आपल्याला आसावरी पाटील बघायला मिळतात, ज्या नगरसेविका आहेत, त्याचबरोबर चेतन कदम मनसेचे आपल्याला बघायला मिळतात, त्यानंतर NCPचे जिल्हाध्यक्ष आहेत आपल्याबरोबर आणि त्याचबरोबर काँग्रेसचे विनय आहेत आपल्याबरोबर आणि काही रेसिडेंट्स आहेत इथले की त्यांना या इथल्या समस्याची जाण आहे। अशा सगळ्यांकडे आपण खरं तर बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की मुंबई कुणाची या मुख्य प्रश्नाचं उत्तर। सुरुवात आपण चेतन कदम कडून करणार आहोत, पण त्याआधी मी दाखवते की का त्यांच्याकडनं करायची सुरुवात। हे आपण भलं मोठाला खरं तर गार्डन बघतोय, उद्यान बघतोय। या उद्यानात खरंच हिरवळ आहे आणि खूप छान वाटते खरं, पण जरा खाली आपण बघितलं जमिनीकडे तर मात्र लक्षात येतंय की जी जागा आहे ती चालण्यासाठी म्हणून त्यांनी किंवा मॉर्निंग वॉकसाठी जॉगिंगसाठी ट्रॅक बनवला, ज्याला पेवर ब्लॉक्स लावलेत आणि उरलेल्या जागांमध्ये मध्ये मध्ये अशी खेळणी किंवा व्यायामाची साधनं लावलेली आहेत। पण या जागा ज्या पूर्णपणे अशा बंदिस्त झाल्यात त्यामुळे लहान मुलांना माती, खेळ, ग्राउंड असं काही राहिलेलंच नाहीये आणि त्यातही 3 ते 4 अवघी मैदानं आहेत या ईस्टमध्ये बोरिवली पूर्व या भागात। असं असताना जी असलेली मैदानं आहेत त्यांना अशा पद्धतीनं बंदिस्त करणं कितपत ठीक आहे चेतन? मुळात हा जो प्लॉट होता हा राखीव मैदानासाठी नसून गार्डनसाठी राखीव होता आणि त्यामुळे BMCच्या नॉर्म्सच्या हिशोबाने गार्डनसाठी राखीव असणारा भूखंड हा गार्डनसाठीच विकसित केला जाऊ शकत होता आणि त्या अनुषंगाने आपण इकडची जी नैसर्गिक इथे जी संपत्ती आहे ती राखून जे काही मला जास्तीत जास्त बेस्ट ऑफ बेस्ट माझ्या लोकांना देता येऊ शकतो त्याप्रमाणे मी प्रयत्न केलेले आहे आणि आज हे सुंदर जे उद्यान आहे, आज मुंबई शहरामध्ये एवढी झाडी असणारा दुसरा मुंबई शहरामध्ये कुठलेही तुम्हाला असं उद्यान दिसणार नाही। खरंच बघायला छान वाटते, नो डाऊट, पण ती जर जागा जेवढी मोकळी असते ना तर कदाचित मुलांना खेळायला मिळालं असतं। BJPकडे जाऊया, सत्य तेही आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया की खेळाची जी ही मैदानं आहेत त्यांना अशा पद्धतीनं विकसित करताना किंवा गार्डन म्हणून विकसित करताना एक असं वाटत नाही का किमान काही पॅच हा मुलांसाठी खेळण्यासाठी नुसता मातीनं भरलेला छान मोकळा असावा? जरूर असावा। मुलांना खेळण्यासाठी आज आपल्या विभागात, माझ्या बोरिवली पूर्व विभागात सुद्धा कुठेही मोकळी जागा नाहीये। PGचे रिझर्वेशन कमी आहेत त्यामुळे मुलं कुठे खेळणार? तर मी सुद्धा आयुक्तांना सुद्धा मी पत्र लिहिलं होतं की जी जी शाळेची क्रीडांगणं आहेत ती मुलांना आपल्या खेळण्यासाठी मोकळी करून द्यावी, किमान सुट्टीच्या दिवशी तरी रविवारी मुलांना त्या ठिकाणी खेळता यावं। नक्कीच। खरं तर या मुद्द्यावर एकच प्रश्न तुमच्याकडनं घ्यायचा आहे की जेव्हा ज्यांना PG म्हणून आरक्षण नसतं, ज्यांना गार्डनसाठी म्हणून आरक्षण असतं, त्या उद्यानांमध्ये असा कुठला तर नॉर्म असू शकत नाही की मोकळी जागा ठेवू नका खेळायला? नाही, असं काही नाहीये। त्या ठिकाणी PG असो किंवा RG असो त्या ठिकाणी मोकळी जागा ठेवण्यासाठी असं काही नॉर्म नाहीये, पण याची फार मोठी आवश्यकता आहे की एकूण जी जागा असेल त्याचा 10 ते 15% भाग हा तुम्ही मोकळा ठेवलाच पाहिजे आणि मुलांच्या अंगाला माती लागलीच पाहिजे, त्याशिवाय ज्या बालपणासाठी आपण हे गार्डन केलं त्याचा हेतूच साध्य होणार नाही। नक्कीच। आता आपण जरा थेट संभाजी ब्रिगेडकडे जाऊया आणि संभाजी ब्रिगेडकडनं जाणून घेऊया की तुमच्या या बोरिवलीमध्ये मुलांना साधं खेळायला किती किती कठीण आहे किंवा सोपं आहे, काय आहे नेमकं? सर्वप्रथम तर मी अभिनंदन करतो चेतन कदम साहेबांचं की त्यांनी एवढी चांगली सुविधा करून मुलांसाठी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिक जे आपण सध्या मुलांसाठी खेळाच्या मैदानांवर आपण बोलतोय, तुम्हाला वाटत नाही का की मुलांसाठी अधिकाधिक मोकळी जागा ठेवणं गरजेचं आहे? हो, गरजेचं आहे, भरपूर गरजेचं आहे, कारण का ते करणं हे आपलं एक समाजकार्यच आहे। संभाजी ब्रिगेड नंतर आपण थेट NCPकडे जाऊया। खरं तर आपण पाहतोय की फार मोठ्या संख्येनं खरं तर BJP MLAचे लोक आलेले आहेत, त्यामुळे जागेची तशी थोडीशी वानवा इथे बघायला मिळते। जर कदाचित ओपन स्पेस किंवा ओपन प्लॉट असता तर मला अधिक सहजपणे चालता आलं असतं। तुमच्याकडे जाणून घेऊया की बोरिवली ईस्टमध्ये खेळाच्या मैदानाची काय परिस्थिती आहे?
मॅडम असं आहे, आमच्या इकडे खेळाचे मैदान अजिबात नाही आहे. सर्व जे मैदान ते खाऊन टाकलेले आहे BJP वाल्यांनी. आमच्याकडे मैदान नाही आणि पाणी येतोय तर पाणीमध्ये 4 वाजता 4:30 वाजता हवा येते, त्यानंतर 10-15 मिनिट नंतर पाणी घाण पाणी येतोय. अर्धा एक तास लोकांना पाणी पिण्यासाठी. याच्यावर आपण बोलणार आहोत, पण आपण सध्या मैदानांची स्थितीवर जाणून घेतोय की तुम्ही स्वतः नगरसेवक होतात, तर तुमच्या कार्यकाळात काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे? माझ्या कार्यकालात जी परिस्थिती होती, माझ्या कार्यकालामध्ये एक खेळाचा आपला PG होता, तो डेव्हलप करण्यात आला आणि त्याच्यानंतर अजून आम्ही आयुक्तांना सांगतो की आता जी नवीन जी DP येणार त्याच्यामध्ये कमीत कमी खेळाची मैदानं तरी पाहिजेत बोरिवली पूर्व विभागामध्ये. पण त्यांची अत्यंत वानवा आहे. एकदम खरं तर या मैदानाच्या मुद्द्यावर आपण बोलतच आहोत, पण आपल्या बरोबर इथले रहिवासी आहेत, इथल्या जॉगिंग ट्रॅकचा ते वापर करतात. त्यांना विचारून घेऊया की क्या सच में जॉगिंग ट्रैक की जरूरत है जिस पर पेवर ब्लॉक हो, जिस पर सीमेंट लगाए हो? क्या नॉर्मल रास्ते पर आप नहीं चल सकते? नॉर्मल रास्ते पे बहुत मुश्किल होती है. यहाँ पर अगर ये बन गया है तो इट इज़ वेरी नाइस फॉर अस. अभी यहाँ पर क्या है कि शांति है, पेड़ के हम लोग को छाँव है, हम लोग आराम से यहाँ पर आ सकते हैं और हम लोग के घर के बहुत करीब में है. बाहर अगर हम लोग निकलते हैं शोर शराबा बहुत ज़्यादा रहता है, गाड़ी का गंदगी रहती है, सब कुछ अटेंशन डाइवर्ट होता है. यहाँ पर पीस ऑफ माइंड रहता है. ये बताइए, ये भी सही है कि आपके लिए चलने में आसानी हो, लेकिन क्या आपने कभी अपने बच्चों का या फिर दूसरों के बच्चों का कभी शायद आपने उनके बारे में सोचा है कि शायद उनके लिए खेलने के लिए थोड़ी सी ओपन स्पेस हो जहाँ पर मिट्टी हो, बच्चे खेल सके? देखिए, मिट्टी का होना और यहाँ पे खेलने की जगह नहीं होना, उसमें आप पहले तो ये समझना जरूरी है कि जो यहाँ पे प्रोविज़न किया है, बच्चों के खेलने के पूरा प्रोविज़न है, स्लाइड्स के अलावा जितने सीसॉ झूले हैं, प्लस उनकी सेफ्टी को देखते हुए सबसे अच्छा प्रोविज़न क्या किया उन्होंने, मैटिंग दिया है. यानी कि मिट्टी में गंदगी फैल के बच्चा बीमार होने के चांसेस हैं. यहाँ प्योर मैट है जिसकी वजह से बच्चे की गिरने के डर भी नहीं है आणि चोट लगने का डर नहीं. खरं तर मुंबईकरांना कदाचित याची सवय झालेली आहे की त्यांना माती नको आहे, पण त्यांना असं छान गुळगुळीत असे रस्ते किंवा गुळगुळीत असं केलेलं असावं. कदाचित चेतन कदम यांनी त्यांच्याकडनं आधी मतं विचारली होती असं लक्षात येतं हो, का? मी इकडच्या रहिवाशांकडून पहिले जाणून घेतलेलं होतं आणि मुळात कसं आहे माहिती आहे, हा प्लेग्राऊंड म्हणून रिझर्वेशन नव्हतं, हे गार्डन मधून रिझर्वेशन होतं. त्यामुळे आम्हाला महानगरपालिकेचे जे चाकोरीबद्ध जे रिझर्वेशन असेल त्या अनुषंगानेच ते डेव्हलप करावं. चेतन, त्यात कुठे असं लिहिलेलं होतं का की म्हणजे याचं RGचं जेव्हा आपण तुम्ही डेव्हलप करता तेव्हा असं कुठे नाही ना की जर ओपन स्पेस ठेवला तर ते नियमांच्या बाहेर होईल असं आहे? नाही, असं काही नाही. आपण इथे तुम्ही बघाल की खेळण्याबद्दलचं तुम्ही म्हणाल तर इथे जेवढं म्हणजे ह्या झाडांना न कापता जेवढा मला लहान मुलांना देता येऊ शकतं तेवढं मॅक्झिमम ओपन स्पेस आपण त्या तिथे खेळाचं जे आपण इन्स्ट्रुमेंट्स लावलेलं तिथे हे केलं. त्यातही इन्स्ट्रुमेंट्स लावले गेलेत आणि चेतन कदम यांचं असं म्हणणं आहे की तिथल्या लोकांचं, इथल्या रहिवाशांचं त्यांनी मत जाणून घेतलंय. यावर तुमचा विश्वास बसतोय? नाही, अजिबात बसत नाही आहे. आणि जे त्या मॅडमनी सांगितलं की मातीपासून दूर राहिले पाहिजे, पण मुळात आपण हेच विसरलोय की जर लहानपणी जर आपण मातीशी जुळून राहिलो नाही तर आपलं भविष्य धोक्यामध्ये येणार आहे. आणि जर एखादी ओपन स्पेस मोकळी राहिली तर त्या नगरसेवकला किंवा लोकप्रतिनिधीला आपला स्वतःचा निधी उपयोग काय करता येणार आहे, दाखवता येणार नाही, शो करता येणार नाही, म्हणून ही गोष्ट आहे. तर ओपन स्पेस राखीव ठेवलीच पाहिजे. बरं, ठीक आहे. हा तुम्ही MLS वर खरं तर आपण आता सध्या या ग्राउंड मध्ये आहोत म्हणून आपण या ग्राउंड बद्दल बोलतोय, पण अशी अनेक मैदान आहेत ठीक आहे, फक्त मनसेच्या नगरसेवकांनी डेव्हलप केली असं नाहीयेत. मग अशा परिस्थितीमध्ये BJPची म्हणजे तुमची सत्ता आहे गेली अनेक वर्ष, असं असताना तुम्ही काय केलंय गार्डनसाठी हे सांगा, म्हणजे खेळाच्या मैदानांसाठी? नाही, आम्ही काय केलंय हे जर जाणून घ्यायचं असेल मॅडम तर आज आपण हा शो करताय बोरिवली पूर्वला करताय. आमचे जिथे नगरसेवक आहेत हे बोरिवली पूर्वेला 1 आहेत आणि बोरिवली पश्चिमेला गेलात तर 4 नगरसेवक आहेत. मॅडम, कुठल्याही वॉर्डात तुम्ही जर गेलात तर रस्ता सरळ जात नाही, प्रत्येक ठिकाणी चौक आहे, त्याच्या आजूबाजूला तुम्हाला एक तरी खेळाचं मैदान आणि एक तरी गार्डन तुम्हाला नक्की दिसेल. बोरिवली पूर्वेला आमचा प्रतिनिधी हा एकच आहे. जर बोरिवली पूर्वेला आम्ही आलो तर आम्हाला सांगण्याची गरजही लागणार. अच्छा, तुमचा खरोखर मुळात ह्या बाबतीत बोलायचं तर हास्यास्पद आहे की भाजपकडून असं बोललं जात आहे. आज पूर्ण जनतेला माहिती आहे बोरिवलीतल्या की भाजपच्याच आमदारांनी आणि खासदारांकडे त्यांचे खेळाचे मैदान आणि संस्थेकडे आहे, त्यामुळे लाटलं त्यांनीच आहे आणि आता पुन्हा असं हे करताय. त्यामुळे गोपाळ शेट्टीने सगळी हडप केलेली आहे, हडप केलेली सगळी मैदान लग्नासाठी यूज करतात, सगळ्यासाठी यूज करतात. मॅडम, टोटल गार्डन त्या लोकांनी खाऊन टाकलेलं आहे BJP वाल्यांनी. तुम्ही बघा वेस्टला बघा, ईस्टला पण MIS स्कीम चालू है. मंथली इनकम सिस्टम से उन लोग दे देते किसी को भी, उनके MIS के मतलब गार्डन है BJP वालों की. और मैंने सुनी कि ये जो गार्डन है उसकी भी कुछ 11 बजे का टाइमिंग है. अगर आप बच्चों के लिए खेलने के लिए किया है तो बच्चे तो शाम को खेलते हैं, तो ये कहाँ से बच्चों के लिए हुआ? काय आहे की जे सत्तेमध्ये आहेत
आपण मैदानाचा विषय जो घेतलेला आहे, त्या मैदानात इच्छाशक्ती असेल तर सगळीकडची मैदानं ही सुशोभित करता येतात, लोकांच्या सेवेसाठी ती उपलब्ध करता येतील. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून भाजप आणि सेनेची सत्ता असलेल्या महानगरपालिकेवरती फक्त डल्ला मारण्याचं काम त्यांचं चालू आहे. लोक खड्ड्यात जात आहेत, दर पावसाळ्यामध्ये रस्त्यात खड्डे पडतात. रस्त्यावरच्या खड्ड्यांबद्दल आपण नंतर बोलणार. सध्या मुद्दा आहे आपला तो खेळाच्या मैदानांचा. खेळाच्या मैदानाबाबत बीजेपीचं असं म्हणणं आहे की बोरिवली पश्चिमेला जिकडे त्यांचे खूप सारे नगरसेवक आहेत तिकडे त्यांनी चांगले जे ओपन प्लॉट्स किंवा खेळाची मैदानं राखून ठेवली आहेत. ही त्यांनी एवढं राखून ठेवलंय की पिढ्यानपिढ्या पुरेल एवढं राखून ठेवलं. हे तुम्ही जनतेला विचारा. मला कोणाचं नाव नाही घ्यायचं आहे. मैदानं मोठी मोठी मैदानं आहेत पण ती पिढ्यानपिढ्या राखून ठेवले. कुठच्या गोपाळ बाळ गोपाळ, अमुक गोपाळ, तमुक गोपाळ, सगळं ते तसं आहे. ते सगळं इथे जाणार तर 2 रुपये घेणार, तिकडे जाणार 2.5 रुपये घेणार, तिकडे हे घेणार, तिकडे ते घेणार. नंतर त्यांना मग बीजेपी पेक्षा या म्हणजे मैदानासाठी MNS बरी असं म्हणणं आहे तुमचं? MNS बरी की इथे काँग्रेस बरी की बीजेपी बरी की राष्ट्रवादी बरी? विकास हा झाला पाहिजे. मैदानं ही जनतेसाठी राखली ठेवली पाहिजे. बरे सगळेच आहेत जे लोकप्रतिनिधी होतात ते काम करण्यासाठीच होतात. काहीतरी कधीतरी होते पण सगळंच सबभूमी तर आरोप प्रत्यारोपांच्या या फेरीमध्ये आपल्याला लक्षात आलंय की कशा पद्धतीनं खेळाच्या मैदानांची वानवा ही या बोरिवली पूर्व या भागात जाणवते आणि जी मैदानं आहेत त्यामध्ये अशा पद्धतीनं खेळणी लावणं किंवा या पद्धतीनं अशा गोष्टी किंवा जॉगर्स ट्रॅक लावणं याच्यामुळे जागा अत्यंत लिमिटेड होते. त्यामुळे लहान मुलांचा खरं तर मातीशी, ग्राउंडशी आणि अशी मैदानी खेळांशी संबंध फार कमी येतोय आणि कदाचित हेच कारण आहे की मुलं खूप कमी वयामध्ये अनेक आजारांनाही ग्रस्त होतात. खरं तर असे अनेक आणखी नवीन मुद्दे आहेत ज्यांच्यावर आपण बोलणार आहोत. पण वेळ झाली आहे इथे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा IBN लोकमत. मुंबई कुणाची या प्रश्नाचं उत्तर आपण आता घेत आहोत. बोरिवली पूर्वेमध्ये खरं तर पिण्यायोग्य पाणी मिळणं मुंबईतल्या या बोरिवली भागातला सगळ्यात मोठा प्रश्न. असं जर पाणी, स्वच्छ पाणी हवं असेल ना तर यासाठी किमान 15 मिनिटं नळात येणारं पाणी वाहून द्यावं लागतं आणि त्याच्यानंतरच मग लोकांना चांगलं पाणी मिळतं. असं का होतंय? स्थानिक नगरसेवक याच्याकडे लक्ष देत नाहीयेत का? का ड्रेनेज सिस्टम सुधारली जात नाहीये? खरं तर राज्यात सत्ता आता बीजेपीची आहे आणि त्याचबरोबर गेली कितीतरी वर्ष शिवसेनेच्या बरोबरीनं बीजेपी सत्तेत आहे पालिकेमध्येही. असं असताना बोरिवलीतल्या ड्रेनेज सिस्टमचा नेमकी काय समस्या आहे आणि का ती तुम्ही सोडवत नाही आहात? मॅडम, ड्रेनेज सिस्टीम ज्या वेळेला मी 2012 मध्ये निवडून आली त्यावेळेला माझा हा पहिलाच प्रश्न होता. अनेक वेळेला मी प्रभाग समितीमध्ये आणि सभागृहामध्ये सुद्धा ड्रेनेजच्या विषयी मी अर्थसंकल्पावर ड्रेनेजच्या समस्येवर भाषण केलेलं आहे. माझा तेच प्रॉब्लेम नेहमी असतो की ही ड्रेनेज सिस्टीम सुरू व्हावी. सन्मून सोसायटी ते आमचे चेतन कदम साहेब, सन्मून सोसायटी ते अभ्युदय बँकपर्यंतची जी ड्रेनेज लाईन 2012ला पास झालेली आहे 600 ml ची, ती त्यासाठी मी स्वतः दराडे आमचे जे होते त्यांच्याकडे जाऊन मी स्वतः त्यांच्याशी बोलले की हा प्रॉब्लेम, तर त्यांनी तो मॅन्युअल पद्धतीने घेतला होता. आम्हाला मॅन्युअल पद्धतीने जर घेतला तर आमची ट्रॅफिकची समस्या, रस्ते छोटे असल्यामुळे आम्ही सोडू शकत नव्हतो. तर किती वर्षांपूर्वी 2012च्या नंतरची, मी निवडून आल्यानंतर 2013ला आम्ही हे प्रोसिजर चालू केलेलं. बरं, मग 3 वर्षात काहीच झालं नाही कारण ते मला मायक्रो टनलिंगनी करून घ्यायचं होतं. मॅडम, मायक्रो टनलिंगनी जर केलं तर रस्ता बंद करण्याचा प्रॉब्लेम होता. रस्ता बंद करण्याची गरजच नव्हती. म्हणून मी मायक्रो टनलिंगनी करण्यासाठी हे, आणि आता हे काम जवळजवळ एंड पर्यंत आलेलं आहे तर ते सुरू होण्याची आता शक्यता आहे. बरं, आता खरं तर या नगरसेवकांचा कार्यकाल संपतोय, निवडणुका लागतात आणि अशा परिस्थितीत अजूनही काम होणं बाकी आहे. चेतन कदम यांच्याकडे जाऊया कारण ते स्वतः नगरसेवक आहेत. त्यांच्या भागातही पिण्यायोग्य पाणी येत नाहीये. असं असताना तुम्ही फक्त भाषण दिलं आणि तिथेच थांबला?
नाही, पिण्याचं पाणी माझ्या इकडे व्यवस्थित आहे. काही ठिकाणी कंटॅमिनेशन जिथे जिथे होतं, ज्या ज्या वेळेला मला लोकांकडून तक्रार येते त्या वेळेला आम्ही ताबडतोब अधिकाऱ्यांच्या ना कळवून ताबडतोब ते उभं राहून करून घेतो. आता इथे मलनिसरण वाहिनीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं, तुम्ही एक चांगला प्रश्न केलात. मला एवढंच सांगायचं आहे की सिद्धार्थनगर आणि संस्कृती या भागामध्ये गेली 28 वर्ष, इकडचे रहिवासी पण आहेत त्यांना पण विचारा, गेली 28 वर्ष या भागामध्ये मलनिसरण वाहिनी पडली नव्हती. दराडे साहेब जे आहेत त्यांच्या मागे लागून या भागामध्ये मलनिसरण वाहिनी आता पडलेली आहे आणि SP डिपार्टमेंटकडून SP ऑपरेशन डिपार्टमेंट जे असतं त्यांच्याकडून आता टेस्टिंग चालू आहे आणि काही दिवसात टेस्टिंग झाल्यानंतर ती वाहिनी जी आहे ती वॉर्डला हँड ओव्हर केली जाईल आणि मग ती कार्यान्वित होईल. आता ती प्रोसेसमध्ये आहे. सांगण्याचं तात्पर्य जे 28 वर्षात नाही झालं ते आज मी सातत्याने पाठपुरावा करून घेतलेला आहे. तुम्ही करून घेतलं मान्य. आता तुम्ही सांगताय यावर आम्ही विश्वास ठेवतो, पण गेल्या म्हणजे आता 5 वर्षात खरं तर जे कंटॅमिनेशन होत आहे, जे तुम्ही स्वतः म्हणालात, त्याच्यामुळे अनेक आजारांनी ग्रस्त असतील इथले लोक. नाही, कसं आहे माहिती आहे, मी मगाशीच नमूद केलं, कंटॅमिनेशन ज्या वेळेला होतं ताबडतोब आम्हाला लोकांकडून जशी माहिती मिळते आम्ही ताबडतोब ते करून घेतो अधिकाऱ्यांकडून. आणि मलनिसरणाचं मी तुम्हाला सांगितलं 28 वर्ष या भागामध्ये नव्हतं, ते आता केलेलं आहे. तुमच्याच लोकांकडनं काय विचार की तुमच्या कुणाच्या भागामध्ये असं खराब पाणी येतं, दूषित पाणी येतं? आमच्याकडे आम्ही गोराईला म्हणजे आहोत, म्हणजे त्या गोराईला एकतर इतकं खराब पाणी येतं ना की त्याला काही हे नाही आहे. आणि सर्वात बोरिवली खरं तर पश्चिमेचा प्रश्न आहे. आपण पूर्वेच संदर्भात आपण येणार आहोत, पण मनसेचं असं कोणी नाहीये का त्या विभागातलं की पाणी सकाळी 4:30 ते 5:45 पर्यंत, क्वार्टर नंबर 2ला. अच्छा, 4:30 ते 5:45 असं 15 मिनिटं तुम्ही पाणी वाहून देतो कारण ते खराब असतं पाणी. पुष्कळ वास येतो, काय वास येतो, वास पण येतो आणि कलर त्याचा खदूळ असतो एकदम. त्यामुळे आणि समजा ते पाणी प्यायलं तर काय होऊ शकतं किंवा काय होतं? रोग होऊ शकतो कुठलाही. कावीळ वगैरे असले हो, कावीळ होऊ शकते. बरं, आता आपण सरळ आमच्या इकडे एरिया सुकरवाडी आहे, त्यामध्ये घाण पाणी येतोय. कमीत कमी मी बोलतो अर्धा तास पाणी घाण येतोय, त्यानंतर तुम्हाला चांगलं पाणी येणार. आणि त्यानंतर किती आरोग्य पसरले, त्यामध्ये मलेरिया, टायफॉइड किती लोकांना झालेत. कमीत कमी सुकरवाडीमध्ये 20 लोकांना झालेलं आहे. त्यामध्ये कोणी मला सांगा की इथली साधारणतः लोकसंख्या किती आहे की जिकडे रोज असं दूषित पाणी येतं? आमच्या इकडे कमीत कमी 10,000 की लोकसंख्या आहे त्या साईडला. म्हणून ते डेली तोच आणि 50 वर्ष झाले 6 इंची लाईन त्याने रिपेअरिंग काही झालेली नाही. त्या गटामध्ये पाणी जातोय, पाईप जातोय. त्याच्यामध्ये तो ती खरं तर ती लिकेज आहे आणि त्याच्यामध्ये गटारातलं पाणी जातं. गटार पाणी जातोय आणि त्यामध्ये कोणी लक्ष देत नाही. आणि दुसरा असा वास येतो त्या पाण्याला आणि 1 तास पाणी असतो, त्यात 15-20 मिनिटं असेच गेले. एका नळामध्ये 5-6 नंबर असतात, मग त्यांनी पाणी कसं भरायचं, त्याच्यावरनं किती वाद होतो तिथं. अच्छा, हो, खूप असं वास येतो ना. पुन्हा गटराचा पाण्याचा कसा वास, पिवळं पाणी असं पाणी असतं. अच्छा, त्यामध्ये वाहून देता तुम्ही पाणी? वाहून देता. भरणार कोण तसं? जवळजवळ 20-25 मिनिटं नळ तसाच सोडावा लागतो, मग त्यांना पूर्ण पाणी पण भेटत नाही. त्याच्यामुळे जे नगरसेवक आहेत, जे सत्ताधारी आहेत, त्यांचं म्हणणं ते काम करतात, तुम्हाला काम बघायला मिळतं ते? नाही, चाळीमध्ये तर सहसा मी बघितलेलं आहे, काम करत नाही. अच्छा, म्हणजे मोठ्या इमारतींना फक्त तुमच्याकडनं अभयदान मिळतं असं म्हणणं आहे? हे खरं आहे का? फक्त मोठ्या इमारतींकडे बघितलं जातं आणि मग सगळ्या यांना डावललं जातं चाळीतल्या लोकांना? चाळीतल्या लोक आमच्याकडे वॉर्डामध्ये असं काही कुठे तुम्हाला तक्रार मिळणार नाही. कुठे राजेंद्र नगरपासून तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये पाटीलवाडी बघा किंवा बाबू वचमन चाल बघा, कुठेही असं तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तुम्ही जाऊन ते लोकांना विचारू शकतात. आणि असं कधी तुम्हाला मिळालं तरी आमचे सर्व उपशाखा तिकडे असतात आणि अधिकाऱ्यांना फोन ते आपले हे करून. मनसे फार तत्पर आहे असं यांचं म्हणणं आहे. कोणती म्हणजे जेव्हा पाणी दूषित येतं किंवा अशा पद्धतीने त्रास होतो तेव्हा मनसे तत्पर असते आणि पटकन जाऊन काम करते असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे, ते पण सांगतात, ते एक दृष्ट्या बरोबरच आहे. परंतु जर बघायला गेलं तर रस्त्यांची जी काम आहेत ते वेळेवर खोदलेले असतात, त्याच्यामुळे ज्या ड्रेनेज पाईप आहेत त्यांना नुकसान पोहोचलेलं असतं. त्यामुळे ह्या जे आपले नागरिक आहेत, याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण? नगरपालिका जबाबदार आहे. नगरपालिका पर्यायानं नगरसेवक जबाबदार? नगरसेवकच या. नगरसेवकांची जबाबदारी नाहीये का तुमच्या की जेव्हा असं काही होतं तेव्हा खरं तर ही जी इतकी जुनी पाईपलाईन आहे ती जी गटरातनं जाते, कंटॅमिनेशन होतं म्हणजे ती लिकेज असते, तर हे काम करून घेणं तुमचं काम नाहीये का? मॅडम, जी कंटॅमिनेशन होते, ज्या वेळेला कंटॅमिनेशन होते, आम्ही गटारातून ज्या 10-12 लाईन गेलेले आहेत ते आम्ही बंच ऑफ कनेक्शनसाठी मी पूर्ण प्रयत्न केला. माझ्या विभागातील सर्व बंच ऑफ कनेक्शन मी काढलेले आहेत. आणि कस्तुरबा रोड नंबर 9 आणि कस्तुरबा रोड नंबर 1 या ठिकाणी 12 इंचाच्या मोठ्या लाईन आम्ही टाकलेल्या दोन्ही साईडनी. खरं तर आपण आशावरीजी आपण खरं तर आपण तुमच्या वॉर्ड पर्यंत बोललो, पण आता मला तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे की
अख्खा बोरिवली पूर्वेचा जर आपण भाग बघितला, इतका मोठा भाग आहे, कंटॅमिनेशनचं प्रमाण खूप आहे, तर याच्या मागचं मूळ कारण हे बदलायचं नाहीये का तुम्हाला? नाही, हे बदलण्याची मॅडम फार आवश्यकता आहे. त्याचं मूळ कारण असं आहे की याची ज्याप्रमाणे बोरिवली पूर्वेचा आता विकास होतो, SRA ची डेव्हलपमेंट होते, रस्त्यांच्या CC रोडची कामं होत आहेत, हे करत असताना मुळात आतलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ड्रेनेजचं आणि पिण्याच्या पाण्याचं, त्याचा जेवढा विकास व्हायला पाहिजे मॅडम तो होत नाहीये. आणि मुळात असं आहे की जी वाढ होते बोरिवलीची ही आता अस्ताव्यस्त व्हायला सुरुवात झालेली आहे. टॉवर 30 माळ्याचे 25 माळ्याचे येत आहेत, पण ते वाहून नेण्यासाठी मलनिस्सारण वाहिनीची तिथे अगोदर आखणी केलेली आहे का, तर तसं होत नाहीये. आणि मग स्वाभाविक आहे पाण्याचा ताण पडतो. मग तिथे 2 इंचाची लाईन दिली, जसं मॅडम म्हणाल्या, बा दुसऱ्या वॉर्डात बंच ऑफ कनेक्शन गेले. मुळात याची मूलभूत सुविधा तयार करताना हे सगळंच बदलण्याची आज मुंबईला फार मोठी गरज आहे. नक्कीच गरज आहे, पण तुम्हाला वाटत नाही का की गेली अनेक वर्ष सत्तेत असताना पालिकेत हे तुमचं काम होतं? नाही, आम्ही मॅडम सत्तेमध्ये होतो, हे तुमचं म्हणणं आम्हाला पूर्ण मान्य आहे. पण असं आहे की ना महापौर आमचा होता, ना स्थायी समिती आमची होती. आम्ही तुम्हाला एवढंच सांगू शकतो की होय, आम्ही सत्तेमध्ये होतो, पण शिवसेनेवर ढकलून दिलेलं आहे. हे कितपत ठीक आहे? एकदम चुकीचं आहे मॅडम. आता गेली 22 ते 25 वर्ष यांची सत्ता आहे, पुन्हा बोरिवलीमध्ये म्हणा किंवा महानगरपालिकेमध्ये म्हणा. आज या लोकांना एकमेकांवर ढकलायचे म्हणजे काय झालं की त्याच्यावर ढकल, त्याच्यावर ढकल, स्वतःला काय करायचं नाही. तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे की तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे की बीजेपीची इतकी वर्ष सत्ता असतानाही काही झालं नाही, आणि आता खरं तर ते म्हणतात की बदलण्याची गरज आहे, आणि आता तर सरकार म्हणजे राज्य सरकार पण त्यांचंच आहे. आता असा आहे, जे पाण्याबद्दलचा जो विषय आहे तुमचा, तो इथे आमचेच लोकांनी, आम्हीच नगरसेवक, आम्हीच माजी नगरसेवक, आम्हीच पदाधिकारी आणि आमचेच कार्यकर्ते, इथे न विचारता तुम्ही जनतेमध्ये तिकडे स्लममध्ये जाऊन विचारा, एवढा आक्रोश आहे पाण्याबद्दल की त्याचा काही हिसाबच नाही. आम्ही तर मी आपल्याला सांगू इच्छितो, 1980 पासून या झोपडपट्टीमध्ये कोणीही नगरसेवक, कोणीही आमदार खासदारांनी पाणी त्यांना दिलेलं नाही आहेत. आता हल्ली जे आमदार आले त्यांनी पाणी दिलं तर 4:30 वाजता त्या पाणीमध्ये 15 मिनिटं गढूळ पाणी येतं आणि नंतर स्वच्छ पाणी येतं. आमचा बोरिवलीचा जे आमदार आहे ते आम्हाला दिसत नाही. आम्ही देणार आहे तिकडे, कुठे शोधायचं आणि कुठे कंप्लेंट करायची देणार. तुम्ही एक प्रोग्राम काढा, आमच्या आमदाराला शोधायला जायचं. आमचे आमदार आमच्या विभागात येत नाहीत, आमचे फक्त नगरसेवकच आमच्या समोर येतात. पण मला हा प्रश्न विचारायचा आहे की सध्या खरं तर बीजेपीचे असं म्हणणं आहे की आमचा मेयर नव्हता, आमचा स्थायी समिती अध्यक्ष नव्हता आणि म्हणून आम्ही ते काम करू शकलो. हे यावर विश्वास ठेवणं खरं तर काय वाटतं? कसं आहे, तुमचा मेयर नव्हता पण मित्रपक्ष म्हणून तुम्ही सत्तेतच होतात ना. गेली 25 वर्ष तुम्ही सत्तेत होतात, भागीदारी तुमची भागीदारी बरोबर होती ना. 50-50% भागीदारी असताना मात्र कुठेतरी काम अत्यंत कमी आहे असंच म्हणणं आहे लोकांचं. इथे वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा IBN लोकमत. ब्रेक नंतरही अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्याची खरं तर ही चर्चा सुरूच आहे, आणि आता ब्रेक नंतर आपण चर्चा करणार आहोत बोरिवली पूर्वेमध्ये जो फुटपाथवर हॉकर्सनी किंवा फेरीवाल्यांनी जो विळखा घातलाय आणि त्याच्यामुळे सामान्य लोकांना चालताही येत नाही, या खरं तर परिस्थितीवर आपल्याबरोबर सगळ्यात आधी आपण चर्चा करणार आहोत इथले जे स्थानिक आहेत त्यांच्याकडे. स्थानिकांकडे जाणून घेऊया की जेव्हा कधी बोरिवली स्टेशन पर्यंत किंवा कुठे जायचं असेल तुम्हाला चालता येतं? बोरिवली तर सोडा, पण मी ह्याचं दिस प्लेस आय वॉन्ट टू टॉक अबाउट. आपण सध्या खरं तर चर्चा करत आहोत. मला काही सांगायचं आहे, कदम साहेब, मला खाली कदम साहेबचं नाव माहिती नाही. ऐका, आपण एवढंच मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की जर स्टेशनला चालत जायचं असेल किंवा स्टेशन पर्यंत जायचं असेल तर सहजपणे फुटपाथवरनं चालता येतं का? बोरिवली स्टेशनला नाही. फुटपाथ कसे पूर्णपणे पॅक झालेलं आहे, चालू शकत नाही, मुला बाला घेऊन जाऊ शकत नाही. एक बाजू रिक्षावाला आता, एक फेरीवाला असता, जायचा रस्ताच बंद केलेला आहे. एक बाजू ट्राफिकवाले असते, ते पार्किंगवाले ते, पण जायचं कुठे आता? सगळी जगा खड्डा खोदलेले असते. इकडे जायचं रिक्षावाला 40-50 रुपये, 100 रुपये 150 रुपये होऊन जाऊ ते रिक्षावाल्याला. कारण खड्ड्यांमुळे आणि ते ट्रॅफिक जाममुळे. मोठा त्रास आहे. तुमच्याकडनं जाणून घ्यायचं की जर बोरिवली चालायचं असेल तर चालता येतं का? नाही, याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. तुम्हाला चालण्यातच इंटरेस्ट नाहीये? खरं तर आपण संभाजी ब्रिगेडकडनं जाणून घेऊया. तुमच्याकडे जाणून घ्यायचं की बोरिवली स्टेशनवर चालता येतं का? स्टेशन पर्यंत किंवा आतल्या भागात तरी फुटपाथ पर्यंत चालता येतं का? चालता तर दूर मॅडम, तिथं थांबायला बी येत नाही. चालायचं तर दूर, तिथं थांबता बी येत नाही. आणि त्याचं कारण काय आहे की जे स्थानिक समजा नगरसेवक, आमदार ह्यांनी त्यांचा केअरलेस विचार केला की बाबा एक कुठं रिझर्वेशन प्लॉट असो, कुठं त्यांना एक जागा व्यवस्थित बनवून दिली
तर कदाचित हा प्रश्न सुटू शकतो. तुम्ही सांगा मला. जसं की आपण बघत असाल की फेरीवाले असतात किंवा भाजीवाले असतात, हे सगळे फुटपाथवर बसलेले असतात, जेणेकरून आम्हाला रस्त्याने जायला जागा करावी लागते आणि फुटपाथवरून आपण जाऊ शकत नाही. तर आपला प्रश्न आहे की मुंबई कोणाची, तसे हे फुटपाथ कोणाचे, नेमका हा प्रश्न आम्हाला उपस्थित करावा लागतो. नक्कीच हा खूप अत्यंत गहन प्रश्न आहे की खरं तर फुटपाथ आहेत कोणाचे, फेरीवाल्यांचे की सामान्य लोकांना चालता यावे यासाठी. तुम्हाला कधी भाजीला जात असाल, तुम्ही कुठे जात असाल, तर फुटपाथवरनं चालता येतंय? नाही येते, कारण फुटपाथवरून आता बाईकवालेही जायला लागलेत. अच्छा, फुटपाथवरनं बाईकवालेही जातातच आता सध्या तरी. ज्यावेळेला ट्रॉफिक जाम असते त्यावेळेला बाईकवाले फुटपाथवरून जातात. ब्रिजवरून ही गोष्ट झालेली आहे आमच्या समोर. बरं, खरं तर आधी आपण थेट जाऊया NCP कडे, राष्ट्रवादीकडे, आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की बोरिवलीमध्ये चालायचं असेल तर चालता येतं का? अजिबात चालता येत नाही, कारण लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांचे साटे लोटे आहेत. रोज पाकिटं जातात, रोज पाकिटं येतात, आणि ह्यांच्या आशीर्वादामुळे ज्या फेरीवाल्यांची चंगळ होते, IT विभागाने, इन्कम टॅक्स विभागाने ज्यावेळी धाडी मारल्या काही फेरीवाल्यांवर, तर करोडपती हे फेरीवाले निघालेले आहेत. म्हणजे हे कोणाच्या आशीर्वादामुळे चाललंय? मग हे लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे. जनतेचं नाव घेतात, मतं मागायला हात जोडून त्यांच्याकडे जातात, आणि निवडून आल्यानंतर हीच जनता त्यांच्याकडे हात धाई मोकलत रडत असते. मग ह्यांना स्वतःची शरम वाटत नाही का निवडून आल्यानंतर? अत्यंत गंभीर आरोप लावलाय की तुमच्याकडे पाकिटे पोहोचतात म्हणे, आणि म्हणून तुम्ही या फेरीवाल्यांना बसू देता. नाही, मला मला एवढंच बोलायचं आहे. मला एवढंच सांगायचं इथे की फेरीवाल्यांनी पूर्ण बोरिवली भरामध्ये पूर्ण तुमच्याकडे येऊच, पण बीजेपीकडे जाणून घेऊया. नक्कीच मॅडम, फुटपाथ हे क्लिअर पाहिजे, आणि त्यासाठी आम्ही अनेक वेळेला जी फेरीवाला पॉलिसी आहे ती अजून आपल्या गुलदस्त्यात आहे. ती पॉलिसी अजूनपर्यंत बाहेर आले नाही, आणि फेरीवाल्यांच्या उसका सबूत दो, उसको बोलो सबूत देवे. वो खुद ही चोर है उन लोग खुद ही फेरी वाले को हटाते हैं ना, फेरी वाले को हटाते हैं तो इन लोग ही फेरी वाले के फेवर में मोर्चा निकालते हैं. इन लोग फेरी वाले को जब हम हटाते हैं तो इन लोग ही मोर्चा लेके आते हैं. हाँ, अभी चुनाव आया तो सामने दिख रहे हैं इन लोग. तुमच्याकडे परत येऊ, पण जरा तुमच्याकडे उत्तर घ्यायचंय की फेरीवाल्यांना ते वसुलीबाई करतात. फेरीवाले त्याच्यात पाकिट पण नक्की ते असतील, त्याचे 10 धंदे असतील, म्हणून ते एवढ्या रागाला आले की त्याचा भत्ता बंद होणार नाही त्यांचा. पण त्यांनी तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही जेव्हा त्यांनी आरोप केलाय, कसे तुम्ही बघितलं का? मग यांचे पण 10 धंदे असतील त्यांचा आरोप असा आहे की म्हणून जेव्हा फेरीवाल्यांना तिथून काढलं जातं तेव्हा तुम्हीच जाता त्यांना वाचवायला, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना त्यांची सत्ता आहे ते वाचवतात. महाराष्ट्र कोणाची सत्ता आहे? आम्ही कसे वाचवणार त्यांना? फेरीवाले, मला एक सांगा की महानगरपालिकाचे किंवा आणि पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद असल्याशिवाय तिथे बसणार आहेत का? हा एक मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे की लोकप्रतिनिधी आणि तिथले अधिकारी यांचं साठलोट असल्याशिवाय फेरीवाल्यांना अभयदान मिळणार नाही. हा आरोप आहे. आरोप कसं आहे माहिती आहे, आरोप करू शकता चॅनलच्या माध्यमातून, पण मला एवढंच इथे नमूद करायचं आहे की फेरीवाल्यांवरती कारवाई ही होत असते, पण सभागृहामध्ये फेरीवाला धोरण अजून प्रलंबित आहे. ते मंजूर, फेरीवाला धोरण म्हणजे काय की महानगरपालिकेने फेरीवाला झोन केलेला असतो, त्याच्यामध्ये सकाळच्या झोनमध्ये, दुपारच्या टायमिंगला आणि संध्याकाळच्या टायमिंगला आणि दिवसभर असे बसणारे कोण फेरीवाले आहेत त्याचं वर्गीकरण करून ते जे धोरण आहे ते अजूनही महानगरपालिकेत प्रलंबित आहे. तुम्ही म्हणताय ते जगजाहीर आहे की फेरीवाला धोरण व्हायचं आहे, पण सगळीच गोष्ट जर सगळ्या बाबींकडे आपण धोरण म्हणून बोर्ड दाखवलं तर ती कधी गोष्टी व्हायचं. मी एक इथे नमूद करू इच्छितो की त्यांच्यावरती कारवाई होते, पण हायकोर्टामध्ये फेरीवाल्यांचं एक मोठं जे संघटन आहे त्यांनी देखील पेटिशन हे केलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी कोर्टाने आदेश दिलेला की त्यांची मालमत्ता उचलल्यानंतर पुन्हा त्यांना दंडात्मक कारवाई करून ते सोडवण्यात यावं, आणि मग ते पुन्हा सोडवून पुन्हा रस्त्यावरती बसतात. आम्ही पुन्हा कारवाई करण्यासाठी सांगत असतो. त्यामुळे कसं आहे, पैशांचा आरोप तुम्ही पूर्णपणे फेटाळता. आरोप आहेत ना, ते आरोपामध्ये प्रूफ करण्यासारखं काय आहे का त्यांच्याकडे? घेऊया की तुमच्यावर महत्वाचा आरोप कोण करतोय? काँग्रेस आणि राष्ट्रवादी, त्यांनी आमच्यावर आरोप करावेत. आलं ना सगळं. यांच्या काळात 25 वर्षापूर्वी, आता माझी सत्ता आता 5 वर्ष आली, परंतु 25 वर्ष काँग्रेसच त्या वॉर्डमध्ये राज्य करत होता, आणि त्यांनीच ते फेरीवाले सांभाळून ठेवले. पाकिटं त्यांच्याकडे जातात मॅडम.
मॅडम फेरीवाले 30-40 वर्ष जुने आहेत आणि जो प्लेग सारखा हा फेरीवाल्यांचा विषय मुंबईमध्ये पसरलेला आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टी स्मार्ट सिटीचं संजय निरुपम खुद मोर्चा निकालते फेरी वाले को वहीं पे बैठना चाहिए। मुंबई में वो हमेशा मोर्चा निकालते फेरी वाले के फेवर में। तर काँग्रेस एनसीपी कशा पद्धतीने किंवा काँग्रेस विशेषतः की स्वतः त्यांना पाठीराखा आहे असं सरसर आरोप लावला की संजय निरुपम म्हणे मोर्चा करतात कारण तिथेच बसू द्यावं. 25 वर्षे ह्यांची सत्ता आहे बीएमसी मध्ये आणि हे कसे काय आमच्यावर आरोप लावतात? सगळं 25 महाराष्ट्र शासन आणि बीएमसी वेगळी आहे. बीएमसी पहिले नगरसेवकच बघतो रस्त्यावर, आमदार खासदार आणि मंत्री रस्त्यावर बघत नसतो. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी यांच्या ज्या काही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आहेत याच्यामध्ये नेमकं उत्तर कळेल नाही. पण हे मात्र नक्की आहे की फेरीवाला खरं तर एखाद्या मोठ्या रोगासारखा वाढत जातोय, पूर्णपणे फुटपाथ गिळंकृत होत आहेत आणि त्याचमुळे बोरिवली पूर्वेकरांना मात्र इथनं चालणं कठीण झालंय. आणखी काही मुद्दे महत्त्वाचे घेणार आहोत पण वेळ झाली आहे एक छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा ITN लोकमत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि आता आपण चर्चा करणार आहोत बोरिवली पूर्वेतल्या ट्रॅफिक जाम या समस्येची. खरं तर नुसतं बोरिवलीतल्याच नाही तर बोरिवलीत कामाला येणाऱ्या प्रत्येकाला याचा त्रास सहन करावा लागतो. अत्यंत अरुंद रस्ते, या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी प्रयत्न केले गेले नाही आणि परिणामी गेली अनेक वर्ष असेच अरुंद या गल्ल्यातनं रस्त्यातनं हा बोरिवलीचा प्रवास करतोय किंवा बोरिवलीत येणारा प्रवास करतोय आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे त्याला त्रास होणं स्वाभाविक आहे. आपण सुरुवात करूया काँग्रेसकडनं, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की बोरिवलीतल्या या रस्त्यांची गेल्या अनेक वर्षात रस्त्यांची डागडुजी म्हणण्यापेक्षा रस्ते रुंदीकरण झालंय का? रस्त्याचं रुंदीकरण झालं नाहीये. त्याचं कारण आहे की महानगरपालिकेचे अधिकारी तेवढे कॉपरेट करत नाहीत आणि कॉपरेट करायला सांगितलं तर त्यांना ते तेवढं जमत नाही. तुम्ही अधिकाऱ्यांवर सरळ खरं तर आरोप करताय, आपण याबद्दल उत्तर घेणार आहोत. पण आधी आपण इथल्या सामान्य लोकांकडनं जाणून घेऊया की बोरिवलीत जरी फिरायचं झालं तरी पटकन कुठे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाता येतं? नाही, खूपच कठीण झालेलं आहे. आता सध्याची परिस्थिती मेट्रोमुळे आणखीनच वाट लागलेली आहे. परत तिथे मोठमोठे टॉवर्स आणखीन आहेतच, त्यांच्या गाड्या वगैरे अजून वाढणार. परत तिकडे त्या बाजूला ओबेरा, इकडे गुंडेच्या, त्यामुळे ह्या एरियाचं पूर्ण ट्रॅफिक जॅम होणार आहे. तर त्याच्यासाठी आजच एक न्यूज आहे, अवजड वाहनांसाठी नवीन टायमिंग टाकणार आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी खरं तर सकाळच्या 7 ते 11 आणि त्याचबरोबर संध्याकाळी 5 ते 9 या वेळेमध्ये अवजड वाहनांना मुंबईमध्ये प्रवेश बंदी केलेली आहे. याचा खरंच फायदा होईल असं आपण असं आशा करूया. पण तुमच्याकडे जाणून घ्यायचं की तुमच्याकडे कोणतं व्हेकल आहे, कोणतं वाहन आहे ज्यानं तुम्ही बोरिवलीत प्रवास करता? आमच्याकडे कुठलं वाहन नाही पण रिक्षा वगैरे जातो. ट्रॉफिकवर असतात आणि मुंबईची ट्रॉफिक ही समस्या पूर्ण देशाचीच आहे, त्यात काही नवीन नाही ट्रॉफिक. त्यामुळे तुम्ही आता याला सरावलाय. सर आता सवय झाली. सामान्य माणसाला खरं तर तो सरावल्याशिवाय तो काय करू शकतो? एसटी रोड मध्ये जेव्हा कस्तुरबामध्ये आपण पोलिसांना जाताना एमजी रोडला तुम्ही जाताना तुम्हाला अर्धा तास लागतोय. असे ट्रॅफिक जाम आहे, रोड कटिंग नाही, काही नाही. हे बीएमसी महानगरपालिकेचे अधिकारी ते करत नाही. नगर काय करताय? त्यामुळे अनेकदा पेशंटना पण त्रास होतो. पेशंट मला वाटतो काय अटॅक आला असेल तो रिक्षामध्येच मरणार, हॉस्पिटल जाणारच नाही. तुम्ही ही समस्या फेस करता की खूप जास्त ट्रॅफिक जाम आहे बोरिवलीच्या या पट्ट्यामध्ये? जास्त ट्रॅफिक जाम आहे, खूपच असते. संध्याकाळची वेळ स्पेशली 7:30 ते 8 या वेळामध्ये ट्रॅफिक जाम असतो आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे. बोरिवली स्टेशनला पण जातात, पण हायवेवरून स्टेशन रोड पकडला की डायरेक्ट हॉकर्स आणि रिक्षा आणि नंतर मग पब्लिकला तर मुळात चालायला रस्ताच नसतो. त्याच्यात हॉकर असतात. हॉकर एकाच एक पुढे 2 लाईन करून बसलेले असतात. आता त्या हॉकर बरोबर रोज जनता काय भांडत राहणार? रिक्षा काय वाट काढत चेतन, तुमच्याकडे जाणून घ्यायचं ट्रॅफिक जामच्या समस्या नुसतं बोलायचं नाही, पण तुम्ही गेल्या या अनेक 5 वर्षामध्ये काय केलं का रस्त्याच्या रुंदीकरणासाठी, ट्रॅफिक जाम कमी व्हावा यासाठी? मी इथे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की गेली 15 वर्ष माझ्या एरियामध्ये रोड्स नव्हते. आता मी 14 रोड आपले कंप्लीट झालेले आहेत. हे त्याच्यामध्ये हे फोटोग्राफ्स आणि कुठले रोड कंप्लीट झालेले आहेत असं पत्रक बनवून मी इकडच्या लोकवस्तीमध्ये सगळ्या लोकांना माहिती करता दिलेले. झालेले रोड कुठले, त्याचे फोटोग्राफ्स आणि हे त्याच्या व्यतिरिक्त अजून मी सांगू इच्छितो आता हे महानगरपालिकेकडचं पत्र मला आलेलं आहे. त्याच्यामध्ये मी नवीन प्रस्तावित केलेले रस्ते आता निविदा प्रक्रियेमध्ये आहे. आपण पाहतो निविदा प्रक्रियेतल्या ह्या रस्त्यांची आधी, पण तुमच्या आधी जे नगरसेवक होते ते कोणत्या पक्षाचे आणि त्यांनी कामं केली नाही? ह्याच्यामध्ये शिवसेना पक्ष इथे 30 वर्ष होता आणि त्यांच्याकडून गेल्या 15 वर्षात एकही रोड झाला नव्हता. त्यामुळे
त्यामुळे प्रॉब्लेम होतो लोकांना. पण मला सांगण्यास आनंद वाटतोय की माझ्या कारकिर्दीत मी 14 पूर्ण केलेले आहेत आणि 6 आता टेंडर प्रोसेसमध्ये आहेत. सातत्यानं सत्ताधाऱ्यांच्या कामावर खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की सत्ताधाऱ्यांनी कामं केली नाहीत. गेली 25 वर्ष पालिकेत सत्तेत असतानाही काही झालं नाहीये. नक्कीच माझ्या विभागात तुम्ही केलं नाही नक्कीच म्हणते. माझ्या विभाग नाही, त्या काँग्रेसवाल्यांनी केली नाही. माझ्या विभागात 25 वर्षानंतर आमच्या बीजेपीच्या हातात आलेला आहे आणि बीजेपीच्या हातात आल्यानंतर मी 12 रोड हे नवीन निर्माण केले. 25 वर्षात एकही रोड केलेला नाहीये त्यांनी. 12 रोड आणि मायनर रोड मी आता माझे 2 रोड प्रोसेसमध्ये आहेत. पोरं काय बोलतील की आम्ही विकास केला नाही. आम्ही हॉस्पिटल पास केलं जनरल मेटर्निटी मधून, त्याची भूमिपूजन केली, त्याची प्लिंथ काढू शकले नाही. ही विकासाची पोरं काय सांगू शकतील? मॅडम सर्व जे काँग्रेसने अगोदर केलेलं त्याचं काम आहे. ह्या लोकांनी फक्त नाजर फोडण्याचं काम केलेलं आहे. आणि मॅडम एक वेळा निधी त्या जागावरती डबल डाऊन निधी तुम्ही यूज करताय ते बघा. एक वेळा तुम्ही निधी यूज करताना त्या जागावरती परत तुम्ही अत्यंत गंभीर आरोप लावले तुमच्यावर की एकाच ठिकाणी मॅडम ऐकून घ्या. एकाच ठिकाणी 2दा तुम्ही निधी वापरला जातोय. बिलकुल नाही, त्याने प्रूव्ह करून दाखवावं. एका ठिकाणी 2 निधी वापरले ते प्रूव्ह करून दाखवा की आमचे जे साहेब आयुक्त आहेत काँग्रेस आरोप करते मॅडम, तुम्ही कशाला गांभीर्याने घेताय? काँग्रेस आरोप करते मॅडम. पालिकेमध्ये सत्ता आहे. तुमचं बोलणं फुकाच आहे. त्यांचा आरोप तुम्ही काय इम्पॉर्टन्स देता असं म्हणणं सरळ आहे बीजेपीचं. इम्पॉर्टन्स द्यायचा प्रश्न नाही. एक सामान्य मेटर्निटी हॉस्पिटलला जनरलमध्ये कन्वर्ट करून त्याचं भूमिपूजन केलं. ते 5 वर्ष झालं त्याची प्लिंथ नाही काढू शकले ही विकासाची पोरं. एक BSC डेपो नाही केला. ह्यांनी काय विकास केला एरिया वार्डाचा? रस्ते बनवले. साधारण प्रश्न आहे. मी राहतो राजेंद्रनगर ईस्टला, बोरिवली पूर्वेला. सुसगड हॉटेल पासून फ्लायओव्हर जो आहे ईस्ट वेस्टचा, तिथे आमचं HRA प्रोजेक्ट भरपूर वर्षापासून रखडलेला आहे. साधारण 93 पासून तिथे जी ट्रॉफिक जाम होते सर्वात मोठा प्रश्न तो ट्रॉफिकचा आहे. तो तिथे नगरसेवक कोण येतात? तिथे आमचे नगरसेवक स्थानिक चेतन कदम आहे. त्यांचा बोलण्याचा उद्देश हा आहे की SRA हे राज्य शासनाच्या हस्तर्गत येतं. मग काय नाही 28 वर्ष अजून हे झाला त्यामुळे तो रखडलेला प्रश्न नगरसेवकाचा प्रश्न सांगतो. मला ते जे सांगतायत राज्य शासनाच्या अखत्यारीत येतं मान्य आहे. आमदारांनी एवढं वर्ष काय केलं? तुमचे आमदार दिसतच नाही. अरे आमदार दिसू द्या, पहिलं आमदार दिसू द्या. मी त्यांचा आरोप आहे ना, मी एवढंही सांगतो SRA राज्य शासनाची आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये फ्लायओव्हर कडे जाणारा रस्ता महापालिका SRA ची मीटिंग विनोद तावडे, गोपाळ शेट्टी यांनी घेतली आहे आणि रस्ता उघडणार. हा रस्ता उघडण्याचं आश्वासन बीजेपीनं मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात दिलेलं आहे. आणखी अनेक वॉर्डात जाऊन आपण या अनेक समस्यांचा खरं चर्चा करत आहोत. पण वेळ झाली आहे इथेच थांबण्याची.